स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल। गेले कित्येक दिवस कित्येक महिने मात्र चर्चा होती या स्पर्धेबद्दल आणि आज अखेर तो दिवस उजळला आणि या स्पर्धेची मात्र आता आतुरता संपली। स्पर्धेला सुरुवात झाली आणि योगायोग बघा खरं आपण पाहिला या स्पर्धेचा औचित्य साधलाय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी जगात बारी 19 फेब्रुवारी या दिवशी मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी होताना पाहत आहे। पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधला खेळ तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये आता पाहायला मिळेल। दोन टीमच्या दरम्यान टॉस जिंकून सोन्या स्पोर्ट्स मोठेबोम या टीमने त्या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानाच्या आतमध्ये सांगोर्ली टीमला विष्णू वाघमारे त्याच्या बरोबरीने सागर पारदी सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट या स्पर्धेत केलं जाईल। जवळजवळ 3 कॅमेऱ्याच्या साह्याने 4 कॅमेरे त्या स्पर्धेला आहेत त्या 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्हाला होताना पाहायला मिळेल। उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस म्हणजे पीटीसीची टीम त्यांच्या वतीने मात्र हे टेलिकास्ट तुम्हाला होताना पाहायला मिळेल। आणि पहिला सामना सुरुवात झाली आहे। यावेळेला आपण पाहता पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवती सध्याच्या घडीचा चर्चेमध्ये असणारा खेळाडू सुमित पाटील भरपूर चांगला खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये सज्ज झाला। त्याच्या समोर सांगोर्ली संघाचे रन मशीन म्हणजे खेळाडूला संबोधला जातो सागर पारदी। लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली आहे। बोला गणपती बाप्पा मोरया। पहिला बॉल आजच्या रात्रीमधला फटाक्याची सलामी दिली या सामन्याला। पहिल्या डावाला सुरुवात होईल। सामना 5 षटकांचा आणि बरोबर या ठिकाणी 10 वाजून 30 मिनिटं झाले बघा पहिला सामना सुरू होतोय आणि तुम्हाला 10 वाजून 55 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची ही सूचना मात्र पुन्हा एकदा सोन्या स्पोर्ट्स मोठेबोम टीमला आम्ही देतोय। तर पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल राईट आर्म ओव्हर द विकेट पंचाच्या डाव्या बाजूने समोर फलंदाज असेल सागर पारदी। पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता गती जास्त होती मी मगाशी उल्लेख केला मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये असणारा हा सुमित पाटील ज्याच्याकडे वेग आहे ज्याच्याकडे टप्पा चांगला आहे तो गोलंदाज मात्र पहिल्याच बॉलवरती प्रभावित कामगिरी करत असताना डावाची सुरुवात झाली डॉट बॉलने समोर सागर पारदी हा फलंदाज। मोठी स्क्रीन आहे डाव्या बाजूला व्यासपीठात यावेळेला अपटेला हा चेंडू होता थोडासा बाउन्सर वापरला गुड लेंथ मध्ये बॉल टेक ऑफ करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला। डॉट बॉल सलगचा दुसरा निर्धाव चेंडू पॉवर प्ले मध्ये टाकतोय सुमित पाटील। खरं तर हा गोलंदाज ॲक्शन रिप्ले बघा अगदी नाका समोरून बॉल निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात अशा पद्धतीचा हा बॉल सुमितने टाकला। पहिला लेंथ बॉल त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल तिसरा चेंडू थोडासा बाहेर काढला बॉलला आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पंचाने मात्र जमिनीला हात केले समांतर कारण बॉल आहे हा अवांतर एक्स्ट्राने मात्र सुरुवात झाली बॅटिंग करणाऱ्या डीजे रुपेश सांगोर्ली संघाची 1 धाव स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहत आहे। अकाउंट ओपन झालंय सांगोर्ली संघाचं या मॅच मध्ये पहिल्या लढतीमध्ये वाईड बॉलने मात्र सुरुवात झाली। नेक्स्ट डिलिव्हरी कमबॅक करावं लागेल याही वेळेला वेगावरती स्वार झाला तेच सरार सबमरीन डिलिव्हरी व्हेरिएशन बघा किती चांगल्या सुमित पाटीलकडे। पहिला बॉल त्याने लेंथ बॉल टाकला सेकंड बॉल शॉर्ट ऑफ लेंथ त्यानंतर बाहेर काढला बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा फुलर लेंथ डिलिव्हरी टप्पा पडला खाली राहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। भरपूर दिवसानंतर तर सांगोर्ली संघ एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये सहभागी झाला उरण परिसरामध्ये हाफ ट्रॅकर होता यावेळेला त्या ठिकाणी हॅमरचा प्रयत्न होता परंतु फुटवर्क नाहीये आणि इथे 1 फॉर 1 ओव्हर बाउन्सरची मात्र सूचना दिली गोलंदाजाला। आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांचं पालन मात्र क्रिकेट परिषदेचे नियम असतात त्या नियमांचं पालन या स्पर्धेमध्ये केलं जाईल। एका ओव्हरमध्ये तुम्हाला एक बाउन्सर फेकण्याची मुभा असते आणि तो बाउन्सर वापरला सुमित पाटीलने त्यामुळे त्याला वॉर्निंग दिले अंपास नाही। इथे पहिला मोठा धमाका सागर पाटीलच्या बॅटमधून सागर पारदी माप्याच्या बॅटमधून हा धमाका षटकार या स्पर्धेतला पहिला उत्तुंग असा मोठा षटकार। स्पर्धेमध्ये पहिला षटकार कोणी मारला जर चर्चा झाली तर नाव येईल सागर पारदी या खेळाडूचं आणि पहिला षटकार तो देखील आपण पाहिला आक्रमक अंदाज दाखवत असताना स्टँड अँड डिलिव्हर सागर पारदीच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळाला। यावेळेला यॉर्करचा प्रयत्न सटीक यॉर्कर लाऊड ऑफिस झाले दबाव बॅट ग्राउंडिंग झाले सांगितलं पंचाने अगोदर त्यानंतर बॉल निघाला मागे त्यामुळे इथे आपण पाहिला डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकामध्ये डीजे रुपेश सांगोर्ली टीमच्या माध्यमातून बिनबाद 7 धावा।
मनीष पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो। मी सन्माननीय महेंद्रजी ठाकूर आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते डॉक्टर मनीष पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। आज या सामन्याचे आमचे गोड पाहुणे अर्थातच यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा श्रीगणेश झाला असे आमचे सर्वांचे परिचित असणारे डॉक्टर मनीष पाटील साहेब आपल्या यथोचित सन्मानासाठी सन्मान। बघा, दोन्ही व्यक्तिमत्व असे आहेत ना, त्यांनी अनुभवलेलं एक पद आहे। रायगड जिल्हा परिषद राहिलेले दोन्ही अगदी हुशार व्यक्तिमत्व, उरणच्या राजकीय पटलामधील अगदी हुशार व्यक्तिमत्व म्हणून महेंद्रजी ठाकूर आणि डॉक्टर मनीष पाटील साहेब यांची ओळख आहे। मी सन्माननीय ज्यांच्या नावाचा आज जी स्पर्धा श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित जी स्पर्धा आणि स्पर्धेचे आमचे गोड आमचे पाहुणे सन्मान डॉक्टर मनीष पाटील यांची यथोचित सन्मान या ठिकाणी बघा किती सन्मान आहे आज मान आहे डॉक्टर मनीष पाटील, परंतु एवढं मोठं आज महेंद्र ठाकूरांना सन्मान अगदी चरणाची नतमस्तक झाले। एवढं प्रेम आहे, मित्र मित्राला भेटे मनाचा संशय पिटे। आज दोन्ही मित्र आज बघा यथोचित सन्मान या महेंद्रजी ठाकूर या ठिकाणी जोरदार आल्यावर हस पाहिजे कारण आज बघा डॉक्टर मनीष पाटील यांनी आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल मी डॉक्टर मनीष पाटील साहेबांचा यथोचित खूप खूप आभारी आहे। कारण आपल्या जीवनातील बिडी शेड्यूल असताना देखील आपण या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आमचे त्यांचे सुनील पाटील गावठांचे अगदी डॉक्टर मनीष पाटील साहेबांचे निकटवर्ती सुनीलजी पाटील आपलं देखील आम्ही मनस्वी स्वागत करतो आम्ही। तसेच या व्यासपीठावर आमचे उपसन्माननीय अर्थात श्री मिलिंदजी पाडगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय श्री मिलिंदजी पाडगावकर मी विनंती करेन अर्थात आमच्या व्यासपीठावर सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर साहेब या आपण पुढे या। चंद्रशेखर ठाकूर या चंद्रशेखर ठाकूर साहेब आपला विनंती केली सन्माननीय मिलिंदजी पाडगावकर साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यथोचित सन्मान करायचा आहे। या चंद्रशेखर ठाकूर आपण पुढे या। श्री चंद्रशेखर ठाकूर आपण पुढे या, आपण यथोचित सन्माननीय मिलिंदजी पाडगावकर साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। बघा आज संपूर्ण स्पर्धेला आज आपल्या या व्यासपीठावर प्रत्येक भावनाने आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ दिलाय। सन्माननीय मिलिंदजी पाडगावकर साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सन्माननीय या सामन्याचे गोड आयोजक श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मिलिंदजी पाडगावकर यांचा यथोचित मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय। धन्यवाद, खूप खूप आभारी साहेब। श्री मिलिंदजी पाडगावकर यांचं यथोचित सन्मान होतोय। आपलं देखील मनस्वी या ठिकाणी पुन्हा स्वागत करूया। तसेच व्यासपीठावर सन्माननीय जे डी जोशी उपस्थित आहेत आणि अर्थातच पुन्हा मी विनंती करेन अर्थातच अमेय पितले कारण या सामन्याचे गोड आयोजक यंगस्टर आयोजक सन्माननीय अमेय पितले सन्माननीय जे डी जोशी माजी उपसभापती पंचायत समिती तथा एक क्रिकेटचा बराचसा आपल्या जीवनात बराचसा क्रिकेट आपल्या गावासाठी खेळणारे अगदी माजी क्रिकेटला असे माजी शब्द मी वापरतो कारण क्रिकेट तुम्ही कोणत्याही वयामध्ये खेळू शकता, 0 त्या वयाच्या 60-65 वर खेळू शकता, क्रिकेटला वय असं नसतं। आज बघा आज भूतपूर्व क्रिकेटर हा शब्द मी जरूर वापरेन। सन्माननीय जे डी जोशी यांचा यथोचित सन्मान होतोय। सर आपलं खूप खूप आभारी साहेब, आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आपला मनस्वी या ठिकाणी स्वागत आहे। तसेच व्यासपीठावर सन्माननीय त्रिलोत्री साहेब याचं यथोचित सन्मान अर्थात मी अक्षय कोळी पुढे या। अक्षयजी कोळी बघा एक आपल्या या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय त्रिलोत्री साहेब अल्पसंख्याक सेलचे कोकण विभागाचे ते प्रमुख आहेत आणि त्यांचं यथोचित सन्मान सन्माननीय आमचे यंगस्टर अर्थात युवक कार्यकर्ते अक्षय कोळी यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होतोय। यस साहेबांचा यथोचित सन्मान, खूप खूप आभारी त्रिलोत्री साहेब आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिल्याबद्दल मी या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतोय। तसेच या व्यासपीठावर सन्माननीय अकबर नाईब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अल्पसंख्याक सेलचे उरण तालुक्याचे प्रमुख आहेत अकबर साहेब, आपलं देखील यथोचित सन्मान अर्थातच क्षितिज ठाकूर सन्माननीय महेंद्रजी ठाकूर यांचे सुपुत्र हो ऐसा गुंडा त्याचा लागो त्रिलोकी झेंडा बघ यंगस्टर व्यक्तिमत्व आहेत अगदी युवक व्यक्तिमत्व आहेत। सन्माननीय क्षितिज ठाकूर आज व्यासपीठावर अगदी ठाकूर बंधूंचा या ठिकाणी बोलबाद राहिला आहे। सन्माननीय क्षितिज ठाकूर यांच्या शुभ हस्ते अकबर सर्वांचा या ठिकाणी सन्मान होतोय।
व्यासपीठावर अर्थातच आपल्या भूम गावातील आमचे यंगस्टर अगदी हुशार व्यक्तिमत्व आणि आपल्या नीतीशी एकटे राहणारे सन्माननीय भूम गावाचे माजी सरपंच राहिलेले तुषार पाटील यांचे सन्मान अर्थातच मी पुन्हा एकदा विनंती करतोय 27 धावा अनिकेत ठाकूर या अनिकेतजी ठाकूर हे आम्ही या चला नाव काय अनिकेत ठाकूर या ठिकाणी यांच्या शुभ असते अर्थातच या ठिकाणी सन्मान तुषार पाटील माजी सरपंच राहिलेला अगदी हुशार व्यक्तिमत्व बघा अगदी आपल्या प्रामाणिक राहिलेले सन्माननीय तुषार पाटील यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय। तसेच व्यासपीठावर आमच्या कोपरोली ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष मनोहर म्हात्रे उर्फ आम्ही गोकुळ शेठ या नावाची खरी ओळख आहे ते या सन्माननीय गोकुळ शेठ यांचं यथोचित सन्मान अर्थात मी चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती करू आपल्या शुभ असते आपल्या या ग्राम सुधारणा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष कारण हे संपूर्ण आज मोठं पद आपल्या गावाचे हँडल करतात ते आमच्या सर्वांचे अध्यक्ष गावाचे अध्यक्ष श्री मनोहर म्हात्रे उर्फ गोकुळ शेठ याचा यथोचित सन्मान होतोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित होतोय। धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहे। तसेच त्यांची जवळचे अगदी आपल्या सर्वांचे आमचे बंधू परंतु मनोहर म्हात्रेचे जवळचे व्यक्ती मित्र म्हणून त्याची ओळख आहे आणि या कोपरोलचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री योगानंद म्हात्रे यांचा यथोचित सन्मान मी पुन्हा विनंती करेन श्री चंद्रशेखर ठाकूर आपल्या शुभ असते श्री योगानंद म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण देऊन सन्मान होतो। खूप खूप आभारी दादा आपण या स्पर्धेला वेळ दिल्याबद्दल। तसेच मगाशी देखील म्हटले या आपल्या गावासाठी बऱ्याचशा खेळ क्रिकेट करणारे आज आमचे सहकारी मित्र सन्माननीय देवेंद्र म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय। अर्थातच चिराग ठाकूर यांना विनंती करतो या ठिकाणी देवेंद्र म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करा। चिराग ठाकूर बघा आज सन्माननीय देवेंद्र म्हात्रे यांचा यथोचित सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान खूप खूप देवेंद्र आपला आभारी आहे। आपण देखील आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेत दिल्याबद्दल। तसेच या ठिकाणी विनय कुमार ठाकूर आपण पुढे अण्णा पुढे या आता तर मी सन्माननीय दिलीप रामदास म्हात्रे यांचं यथोचित सन्मानासाठी बघा आज सन्माननीय विनय कुमार ठाकूर यांच्या शुभ असते दिलीप म्हात्रे यांचा यथोचित सन्मान होणार आहे। या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत आहे। दिलीप रामदास म्हात्रे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे। बघा आज संपूर्ण स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले अर्थातच या खूप खूप आभारी आहेत श्री दिलीप रामदास म्हात्रे। तसेच आपले भाऊजी आता सन्माननीय संजयजी पितळे मी अर्थातच विनंती करेन या ठिकाणी चंद्रशेखर ठाकूर या बघा आज आपले मेहुणे अर्थातच सन्माननीय संजयजी पितळे यांचा यथोचित सन्मान सन्माननीय श्री चंद्रशेखर ठाकूर यांच्या शुभ असते श्री संजयजी पितळे या ठिकाणी यांचा यथोचित सन्मान होतोय। मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची या रजनी स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपलं स्वागत होत आहे। यस या ठिकाणी तसेच व्यासपीठावर आपल्या कोपरोली गावाचे सर्वांचे आवडते मी मुद्दामून व्यासपीठावर त्यांचं स्वागत शेवटी ठेवला कारण आपल्या सर्वांना परिचित असणारे कार्यक्रम कोणताही असो आपलं 100% त्या कार्यक्रम देण्यासाठी युवक आमचे व्यक्तिमत्व विकी भाईचं स्वागत अर्थातच चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती आपण शुभ असते या श्री विकी भाई बघा सर्वांना परिचित आहे। विकी भाई म्हणजे किती अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे नेहमी चेहऱ्यावर हास्य राहणारे बघा एवढं सन्मान आहे आणि आज या ठिकाणी विकी भाई यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ असते विकीजी यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित होतोय। विकीजी आपलं देखील आम्ही खूप खूप आभारी आहे कारण आपण देखील या स्पर्धेला आपला वेळ दिल्याबद्दल आणि अर्थात पुन्हा एकदा चला आपण मॅच करू पुन्हा आता आपण स्वीट व्हॉइस फ्रॉम अर्थात तारा गावाचा सुंदर आवाज गोड आवाज आपण ऐकूया रोशनजी पाटील यांना।
फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर आपली गुणवत्ता सिद्ध करतो विष्णू वाघमारे हा खेळाडू. त्याच्याबरोबर आता अमर ठोकल नवीन बॅटर मैदानाकडे दाखल झालाय. इनिंग नंबर 3. धावसंख्या धावफलकामध्ये आतापर्यंत 32, 2.4 चेंडूचा खेळ संपला. 5 षटकांचा सामना आणि आतापर्यंत 32 धावा या स्कोर कार्डमध्ये आहेत. पहिलं सत्र सांगोली संघाच्या पाठीला बॅटिंग, ज्यामध्ये चांगली फलंदाजी साकारली विष्णू वाघमारे या खेळाडूने. बघा नेक्स्ट मॅच असेल विकास स्पोर्ट्स महादेव 11 शिवांश स्पोर्ट्स पेठाली विपक्ष 1416 वॉरियर्स गोवटने. हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय टीम सांगोरीला. खेळाडू बाद झालाय अमर ठाकूर ठोकल. या स्पर्धेसाठी अर्थातच सन्माननीय डॉक्टर मनीष पाटील साहेब याचकडे या स्पर्धेला तब्बल 51,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही त्यांचे मनस्वी या ठिकाणी स्वागत आणि आभार देखील मानतोय. धन्यवाद. ओव्हर टू रोशन पाटील सर. धन्यवाद. मान्यवरांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. 32वा धावफलकावरती दुसरा खेळाडू बाद झाला, ज्या ठिकाणी इनसाइड आउट हलक्याने कटचा प्रयत्न केला. हलकीशी कडा घेत मात्र बॉल विकेट किपर अमर ठाकूरच्या हातामध्ये वेसाला आणि अमर ठोकल बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती गेलाय ऋषिकेश पारधी हा खेळाडू. विष्णू वाघमारेला आता शेवटच्या क्षणामध्ये उभं राहावं लागेल मैदानामध्ये. अतिशय घातक खेळाडू मग ऋषिकेश पारधी. इनिंग नंबर 4 सुमित पाटीलचं हे षटक कमबॅक करून देणारं. याही वेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले सुमित. आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना सांगोली संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद, 32 धावा. बघा यानंतर गोवटने पाणी घेऊन चला मैदानाकडे. गोवटने आणि पेटाली दोन्ही संघाचे कर्णधार पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सुमित पाटीलने 2 षटकं टाकली आणि 2 षटकामध्ये फक्त 12 धाबा खर्चगले. 1 ओव्हर महेश पाटीलचं मागणं राहिलं, ज्या ओव्हरमध्ये 20 धाबा आल्या. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना सांगोर्ली संघाची एकूण धावसंख्या 2 खेळाडू बाद 32. आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. बघा मी मगाशी सांगितलं टाईम अलर्ट केलं प्रत्येक टीमला. आणि आता तुमच्या वाट्याला बरोबर 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला फेकावं लागेल. अन्यथा अंतिम ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. चला पेटाली संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला गोवटणे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 2 मोठे संघ पनवेल परिसरातील, एक संघ तुम्हाला तलोजा कदर MIDC आणि त्या परिसरातील एक संघ असेल तर एका बाजूला असेल तर आपल्या परिसरातील उरणपूर्व विभागातील गोवटणे. या 2 संघामध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आले. त्या ठिकाणी गोलंदाज प्रसाद पाटील, आमचे समालोचक मोठी जुळीचे उत्तम समालोचक शरेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या रात्रीमध्ये त्यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. पहिला बॉल थोडासा बाहेर काढला आणि इथे मात्र पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. अँगल बनवत असताना बॉल त्या ठिकाणी डाव्या फलंदाजाच्या समोर बाहेर काढला. त्या ठिकाणी पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 33 धावा धावफलकावरती आमच्या शिरडोनचे सर्व पाठीराखे. आता शिरडोन संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आपलंही वेलकम स्वागत या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करत आहोत. पहिली रात्र. याही वेळेला आपण पहिला पुन्हा एकदा दबाव गोलंदाजावरती. समोर लेफ्टी बॅटर आला की लेफ्टी बॉलर्सचा थोडासा दबाव असतो आणि त्याचा दबाव पूर्णपणे तुम्हाला 2 बॉलवरती पाहायला मिळाला. कारण एका बाजूला आपण जर पाहिला विष्णू वाघमारे
खरं तर आपण पाहिलं एक आदिवासी समाजाचा हा खेळाडू पण तो सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती सांगोर्ली संघाला दमदार कॉन्ट्रीब्युशन देणारा, योगदान देणारा हा खेळाडू. स्ट्राईक एंडला अतिशय आक्रमक आणि घातक असा खेळाडू. असं म्हणतात प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर, परंतु ह्या गोष्टीला हा खेळाडू अपवाद आहे. विदाऊट प्रॅक्टिस नेहमी चांगला परफॉर्मन्स. मिड ऑफला बीट केलं, गॅपमध्ये बॉल चाललाय, 2 फिल्डरच्या मधून बॉल झाला फरार. गॅप होता त्याचा मात्र फायदा, इथे मात्र आला चौकार. बॅकफुट पंच आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून हा गॅप पाहायला मिळाला. मिड ऑफच्या अगदी जवळून बॉल ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी विसेटमध्ये खेळत असताना चौकार. या चौकाराच्या मधीने संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली 38 धावा. यॉर्कर टाकला, परफेक्ट यॉर्कर, हलकीशी कडा घेतली, बॉल शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला फील्ड झाला. ज्या दरम्यान 1 रन घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता आणि 1 रन या बॉलवरती आपण येताना पाहिली. अंतिम 2 षटकं सांगोर्ली संघाच्या खदर पाठीराखांना वाटत असेल किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचावं लागेल, कारण समोर सोन्या स्पोर्ट्स मोठे बोम संघ आहे. ज्या संघाने कालच्या तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये हा संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला आहे, त्यामुळे चांगली कामगिरी या संघाची आपण सातत्याने होताना पाहिली. याही वेळेला यॉर्करचा पर्यंत फुटवर्क नाही आहे. बॅटची हलकीशी आतली कडा घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपण विसावताना पाहिला. परत एकदा यॉर्कर त्या ठिकाणी प्रसाद पाटीलने टाकलाय. कमबॅक या ठिकाणी बोम संघाच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. ग्रेट कमबॅक. पहिले 2 बॉल वाईड, त्यानंतर चौकार, सलग 2 बॉलमध्ये 1 रन खर्च केली. शॉर्ट दरम्यानला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विकेट किपरच्या मागे असणारा खेळाडू पंचांनी मात्र आणखीन एकदा बॉलला वाईड घोषित केला, त्यामुळे बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा बोनसच्या स्वरूपात ॲड होतील बॅटिंग करताना DJ रुपेश सांगोर्ली संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येमध्ये भर पडला. धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरती पाहायला मिळतील. 2 गडी बाद 41 धावा. प्रेडिक्ट केलं का किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचायचं आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धावा कशा होतील आता हे प्रयत्न फलंदाजांना करावे लागतात. एका बाजूला विकेट हवा आहे मोठे बोम संघाला. विकेट जर का मिळाला तर नक्कीच कमबॅक करता येईल. याला डाऊन द ग्राउंड खेळलाय विष्णूचा धमाका. बॉल खाली फिल्डर आले, दोघांमध्ये नव्हतं कॉलिंग आणि त्याचा फायदा झाला सांगोली टीमला, फायदा झाला विष्णूला. झेल सुटला, जीवनदान मिळालं विष्णू वाघमारे या खेळाडूला. 2 धावा आल्या. दुसरं जीवनदान या इनिंगमध्ये विष्णू वाघमारे या खेळाडूला मिळालं. मी मगाशी म्हटलं या संघाचा घातक खेळाडू आहे आणि त्याला तुम्ही जीवनदान देताय. येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये मात्र हा खेळाडू नक्कीच त्याचा फायदा करून घेईल. जीवनदान मिळाले. 43 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये सांगोर्ली संघ. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वैयक्तिक 8 बॉल 26 वरती खेळतोय विष्णू वाघमारे हा खेळाडू. याही मला यॉर्कर अक्षरशः खोदून काढला बॉलला. बॉटरमॅनचा वापर, एक्स्ट्रा कव्हरला, सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही खेळाडू आणि 2 धावा घेऊन गेले. या 2 फलंदाज आपण पाहत आहे. 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या पाहिली स्कोर कार्डवरती तब्बल 45 धावा. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं चांगलं कमबॅक केलंय जरूर प्रसाद पाटीलने, परंतु क्षेत्ररक्षकाची न मिळालेली साथ त्याचा फायदा फलंदाजांना झालाय. ज्या ठिकाणी विष्णूला जीवनदान मिळालं. शेवटचा बॉल या ओव्हरमधला पहिल्या 5 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज त्या ठिकाणी प्रसाद पाटीलने. शेवटचा निर्णायक चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. या बॉल इनसाइड आउट, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, आपिश कव्हर ड्राईव्ह. इनफिल्डला क्लिअर करत चालला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला दणदण करत सीमा पार चौकार. खरं तर आपण पाहिला 2 षटकं फेकली सुमितने, त्याने 12 धावा खर्च केल्या. परंतु त्यानंतर सेकंड ओव्हर आपण जे पाहिलं महेश पाटीलचा ज्या ठिकाणी 20 धावा आल्या आणि पुन्हा एकदा जेव्हा गोलंदाजीला प्रसाद आला त्याने 17 खर्च केल्या. म्हणजे 2 गोलंदाजाने जवळजवळ 37 धावा खर्च केल्या आणि एकट्या सुमितने 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या. हे कमबॅक होतं सुमितचं. ही चांगली कामगिरी आपण सुमितच्या माध्यमातून पाहिली. चला घाई करा. 49 धावा, 49 रन ऑन स्कोर कार्ड. 1 षटक बाकी आहे. या एंडने मात्र बॉलिंग मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण येताना पाहत आहे. भूम संघाचा खेळाडू अमर ठाकूर
अनुभवी खेळाडू अमर या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आले. समोर ऋषिकेश पारधी हा खेळाडू स्ट्राईक एंडला सज्ज असेल. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट आपण होताना पाहत आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी पेटाली संघाचा कॅप्टन आपण ही रिपोर्टिंग करा. पुढच्या लढतीसाठी टॉस केला जाईल. गोवटणे संघाचा कॅप्टन ऑलरेडी इथे उपस्थित झालेला आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऍडजस्टेबल फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अशी बंधन खराब कामगिरी. 50 कंप्लीट 50 कंप्लीट होताना पण पहिली 50 धावा लागल्या धाव फलकामध्ये. तिसरा झेल सोडला इनिंग मध्ये भूम संघाच्या खरं खेळाडूने. असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि इथे आपण जर पाहिलं 50 धावा धाव फलकावरती लागल्या आणि अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी आतापर्यंत कामगिरी 10 मध्ये 32 केल्या तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. जर 5 मध्ये 3 षटकार आले तर स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती होईल. आणि क्षमताही या खेळाडूकडे अतिशय आक्रमक डाव्या हाताचा फलंदाज. यावेळेला बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाज अमर ठाकूरने. आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू. फुटवर्क थोडासा कमी पाहायला मिळाला. बॅकलिपला खाली अगदी लेट आणले त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. सेकंड बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन. क्या बात आहे. लेफ्टी बॅटर समोर लेफ्टी बॉलर त्या ठिकाणी व्हेरिएशन दाखवतो. बॅकअप दन डिलिव्हरी पाहिली. आणि इथे पाहिलं आपण आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल बाकी आहेत आणि 50 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचे 3 चेंडू विष्णू वाघमारे संघर्षक होतं सामन्यामध्ये डेथ ओव्हरमध्ये. याही वेळेला हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये मात्र कमालीचं कमबॅक केलंय अमर ठाकूर या गोलंदाजाने. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त सिंगल खर्च केले. दबाव पूर्णपणे आता सांगुर्ली संघावरती. दबाव पूर्णपणे विष्णू वाघमारे या खेळाडूवरती. हलक्या हाताने बॅकफुटला आले. दिशा दिली. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. आणि इथे मात्र सेफ लँडिंग बॉल झाला. सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये विष्णू थोडासा लेझी आहे. आणि इथे आपण पाहिलं फक्त 2 धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करताना DJ रुपेश सांगोली टीमला असं वाटलं 60च्या पुढे जाईल संघ. तो अमर ठाकूरने केलेलं कमबॅक. पहिल्या 5 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. अंतिम बॉल लास्ट बॉलवरती ब्लास्ट होईल का विष्णूकडून हे पाहावं लागेल. 52 धावा स्कोर कार्डवरती. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले. पिकअप शॉट पूल केलाय आणि एंड इज वेल. शेवट गोड झाला त्या ठिकाणी सांगोर्ली संघाचा. विष्णू पारधीच्या माध्यमातून मात्र विष्णू वाघमारेच्या माध्यमातून हा षटकार पाहिला. आणि पहिल्या 17 समाप्तीनंतर 2 गडी बाद 58 धावा धाव फलकावरती आल्या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जाऊया. माननीय माजी उपसभापती क्रिकेटला धर्म मानणारे सुप्रसिद्ध उद्योजक JD जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस घेत आहोत. 2 कॅप्टन पेठाले आणि गोवटणे आय थिंक पहिल्यांदाच एकमेकांसमोर खेळतील दोन्ही संघ. कारण एक संघ पनवेल परिसरातला आमच्या तळोजा MIDC परिसरातला आणि एका बाजूला आपल्या उरणपूर्व विभागातला संघ आहे गोवटणे. 2 टीममध्ये ही लढत. सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक JD जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना 5 षटकांचा असेल. यस कॉल कोण करतोय. यस आपण लांबून आल्या संघाला इथे मात्र मान देऊया. आणि काटा आलाय. टॉस जिंकला गोवटणे संघाने. मान्यवरांचा आभार. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल. काल चिरनेरच्या नाईट स्पर्धेमध्ये जो पराभव पदरी आला आत्मपरीक्षण करून पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये तुम्ही उतराल का. काल थोडीफार खूपच वाईट परिस्थिती झाली पण आज आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. खरं तर समोर एक नवोदित संघ आहे पनवेल परिसरातील पेटाली. काय रणनीती राहिली. किती धावांमध्ये रोखाल्या संघाला. त्यांचे प्लेयर वगैरे काय माहिती नाही पण थोडंफार आम्ही प्रयत्न करू की 50-55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल. आयोजन तर खूप चांगलं वाटतंय. स्पर्धेचं पूर्णपणे खूप चांगलं आहे. येस बेस्ट ऑफ लक. तर हे गोवटण्याचे कॅप्टन. त्यानंतर आपण पेटाली कॅप्टनकडे वळूया. दादा टॉस गमावला. बॅटिंग तुमच्या वाट्याला किती धावा बनवाल पहिल्या सत्रामध्ये. उरण परिसरामध्ये आलात. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आमच्या या सर्व प्रेक्षकांबद्दल. आणि कशी राहील संपूर्ण संघाची कामगिरी.
यस, बेस्ट ऑफ लक. फार कमी बोलले परंतु त्यांना इथे देऊया शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. टॉस बॉक्समधून आम्हाला माहिती मिळाली टॉस जिंकला गोवटणे संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय पुढच्या सामन्यामध्ये पेटाली संघाला. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आवाज असेल आमचे श्रेयश पाटील यांचा. धन्यवाद. हेलो 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 व्यक्तिमत्वाला या समालोचन निवेदन क्षेत्रातून साता समुद्र पलीकडे नेलं असे गुण आवाजातील व्यक्तिमत्व ऋषी पाडीकर विश्वविधाता फार गैर 6 विद्या 64 गणांचे अधिपती सर्वां खेळाडूचे गणपती बाप्पाला नतमस्तक करून खरं तर ज्या राजांमुलं हा मोठा श्वास आपण घेतला असेल गोड गरिबांचे रयतेचे जनतेचे कष्टकऱ्यांच्या राजांना अभिवादन करून विश्वेश पाटील आपल्याला घेऊन जाऊया मोठी हेलो 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 थँक्यू डीजे. या ठिकाणी पहिला चेंडू आपण पाहू शकताय गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज झाला. नाव आहे ऋषिकेश. पहिला चेंडू निर्धाव फेकला. अगदी जणू काय नाकाला अगदी सुगंध दरवळत गेला पण निर्धाव चेंडूची सांगता. तदनंतर बंट्या पाटील एक धावसंख्या यावेळेस सर्वेश अगदी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू पडला जातोय. सेफ झोन मध्ये पडला जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 2च्या घरात. धावसंख्येचा पाठलाग जवळ 59 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि तो 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना क्षमस्व अगदी 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा बंट्या पाटील खेळत असताना निर्धाव चेंडू. अगदी याच दोन फलंदाजांची करामत आम्ही तिरंगा नाईट रजनीमध्ये पाहिली. आपल्या टीमला टॉप 4 पर्यंत दाखल करण्याचं अगदी 10 वर्षाचं जवळ स्वप्न अधुरं होतं ते पूर्ण केलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅट मध्ये सजवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार.
तर सोन्या स्पोर्ट्स भोम सुरुवात थोडीशी खराब किंबहुना संत गतीची राहिली आहे, परंतु 5व्या चेंडूवर आक्रमण यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरतून फटका सजवला जातोय. चेंडू अगदी आणि क्षेत्ररक्षक यांची शर्यत, चेंडू विजयी होतोय, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चौकार. चला फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय. डीजे रुपेश 11 गावदेवी सांगुर्ली टीमला विनंती आहे की जास्त वेळ न दवडता अगदी शॉर्ट मिटिंग्स घेऊ नका. यावेळेस अगदी प्रत्येक षटकाची सरासरी आमच्या साथी गुणलेखक सुदर्शनजी पाटील माइंड फ्रॉम अगदी तारा गावातील एक उत्तम गुणलेखक, व्यावसायिक गुणलेखक, खडा न खडा आणि इतंभूत माहिती या मैदानावरची आमच्यापर्यंत पोहोचवली जाते, ज्यांच्या माध्यमातून गुणलेखक म्हटल्यानंतर अगदी समालोचन करत्याचा पाठीचा कणा संबोधला जातोय. असेमचे गुणलेखक सांगतात की 11.80 ची सरासरी आहे आणि ते सरासरीचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10 धावसंख्या उभारल्या जातात. चांगली सुरुवात राहिली आहे. ऑन स्ट्राईक यावेळेस सर्वेश पाटील येतोय, उभरता खेळाडू या गावाचा, भूम गावाचा. खरं तर तिरंगामध्ये ज्यानं सामनावीरचा किताब सुद्धा पटकावला, तर चांगली फलंदाजी करत असताना यावेळेस ऑन स्ट्राईक येतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय यश मस्करचा पहिला चेंडू, अगदी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, कव्हर ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये संचारला होता, शेवटपर्यंत नजरा रोखून धरल्या क्षेत्ररक्षकांनी. यावेळेस पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय फलंदाज सर्वेश याचा खेळ. खरं तर रोशन सर आपण सातत्यानं सांगत असतो की क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाज आणि फलंदाजात हे जितके महत्त्वाचे घटक आहेत ना, त्याहून कधी अधिक पटीनं खरं तर क्षेत्ररक्षक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. यावेळेस ऋषिकेशच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित पाटील दाखल झालाय. यावेळेस अगदी त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अलॉंग द कार्पेट स्लॉग या मैदानाला अगदी गुदगुळ्या करत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. यावेळेस सुमित पाटील मैदानामध्ये आलाय. वन डाऊन साठी खरं तर येणारा फलंदाज हा अगदी आपल्या टीमचा पाठीचा कणा असतोय. जितकी चांगली गोलंदाजी राहिली, 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्या फक्त दिल्या होत्या. यावेळेस फलंदाजीतून पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन राहिले. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट स्लॉग येतोय. चेंडू अगदी सीमारेषेकडे येत असताना चांगले एफर्ट राहिले क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. आपल्या टीमच्या साठी 2 धावसंख्येचा बचाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. तत्पूर्वी अगदी एका बाजूने चांगली रनिंग बिटवीन द विकेट बंट्या पाटील आणि सुमित पाटील यांच्यामध्ये या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 16च्या घरात. चांगली सुरुवात अगदी ज्या सरासरीची वाटचाल आहे ना, त्या वाटचालीचा पाठलाग करताना पाहायला मिळते. फलंदाजी करणारी टीम येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी 43 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मैदानामध्ये हे 2 फलंदाज खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे आपल्या टीमसाठी ओळखले जातात.
यावेळेस अगदी रडार मध्ये चेंडू, स्लॉट मधला चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये नेऊन ठेवलाय सीमा रेषा बाहेर. या उत्तरार्धातील इनिंग मधला हा पहिला दर्जेदार षटकार. चॉईस बॉल आहेत क्वालिफाईड पंचांकडे. आपल्या गोड्यातील पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू, 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी पडले, ताकद कमी आहे. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेनं पकडला जातोय सागरच्या माध्यमातून झेल आणि महत्वाची विकेट, गोल्डन विकेट. सुमित पाटील बॅक टू द डगआउट. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं अशा अनेक धून आपल्याला या मैदानावरती ऐकवायला मिळतील. यावेळेस खरं तर पहिल्या 2 चेंडू, जवळजवळ 3 चेंडू कळत असताना 12 धावसंख्या उभारल्या होत्या फलंदाज सुमितनं. यावेळेस थोडासा उतावळेपणा राहिलाय. अगदी आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली स्वतःची विकेट गमावून बसलाय. सांघिक धावसंख्या 22 असताना दुसरा विकेट बॅक टू द डगआउट झालाय. नाव आहे सुमित पाटील. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आर्यन कदम मैदानामध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलामीला आलेला सलामीवीर बंट्या पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. खरं तर सांगुर्ली टीमला इथून मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी आणखी 1-2 महत्वाच्या विकेट, जसं सलामीला आलेला सलामीवीर सर्वेश, तदनंतर सुमित सारखे बाद झाल्यात. यावेळेस फुल टॉस चेंडू, जणू काय मोठा फटका खेळण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. आल्या आल्या अगदी आमंत्रण स्वीकारलंय आर्यन कदमनं आणि चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं. चौकार. ठिकाणी अगदी आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारी टीम सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब. खरं तर सर्वेश वगळता अगदी बंट्या पाटीलचं आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिले. 9 धावसंख्येचं. सुमितनं अगदी 4 चेंडू खेळत असताना 12 धावसंख्या उभारल्या. आर्यन कदम आल्याला अगदी आपले इरादे स्पष्ट करतोय की माझ्या टीमला धावसंख्येची नितांत गरज आहे आणि ते गरजेचा येणारा चौका आपण पाहिलात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11.80 ची सरासरी यावेळेस 11 वर येऊन टेपल्या. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल, शिरकाव करायचं असेल तर इथून अगदी बंट्या पाटील सारखा एक सलामीचा डाकड फलंदाज अगदी त्याला तंबूच्या आश्रयाला पाठवणं खूप महत्वाचं आहे. रेडम ऊर्ध विकेटनं तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवर सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं. ऋषिकेश आपण पाहतोय, ऋषिकेश पारधी अगदी गोलंदाजच्या ट्रॅकवर पहिले षटक ज्यानं चांगलं हाताळलं. 10 धावसंख्या खर्च केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा राईट ऊर्ध विकेटनं मारा करत असताना अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू आपण पाहिलात. क्वालिफाईड पंचानं अगदी दंडित केले, अव्वांतर घोषित केले. धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 27च्या घरात. यावेळेस अगदी हवेमध्ये झेल आहे, परंतु नो मॅन्स लीजन मध्ये पडला जातोय चेंडू. सेफ झोन मध्ये पुन्हा एकदा आणखीन एक जीवनदान पाहायला मिळतोय. बंट्या पाटीलसाठी आणखीन एक करतो जीवनदान पाहायला मिळतोय. 1 धावसंख्येने धाव फलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 28च्या घरात. अजूनही 17 चेंडू आणि विजयासाठी 31ची आवश्यकता आहे.
ऑन स्ट्राईक यावेळेस आर्यन कदम येतोय. इनेट क्रमांक 4 वर दाखल झालेला फलंदाज ज्यानं अगदी जवळजवळ स्वतःच्या 400च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय. पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्या ज्यानं बॅटमधून उभारली. खरं तर आपल्या टीमनं अगदी जेव्हा जेव्हा आपल्या टीम आपल्याला प्रमोट करत असते ना तेव्हा तेव्हा स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. कारण रोशन सर असं म्हटलं जातं आयुष्यामध्ये जर प्रसिद्धी कमवायची असेल ना तर सर्वप्रथम स्वतःला सिद्ध करावा लागतो. यावेळेस सिद्ध करताना पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी कव्हर पॉईंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा वेग आपण पाहिलाय गोलंदाजीचा. खरं तर पहिले षटक हाताळल्यानंतर पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक माझ्या खांद्यावर का सोपवलंय. खरं तर ही जिम्मेदारी आहे गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश पारधीच्या खांद्यावर अगदी ती जिम्मेदारी निभावताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू फेकले 2 धावसंख्या खर्च केली आहे 2. यावेळेस आणखीन एक वेग थर्रार चेंडू. खरं तर प्रतिस्पर्धी टीमचे धाबे दणानून सोडणारे चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. कारण जितके जास्त निर्धाव चेंडू येतील ना अगदी तितका प्रेशर समोरच्या टीमवर अगदी बिल्ड केला जाईल. अगदी त्यासाठी चालू असलेले शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतात ऋषिकेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू जरूर खराब फेकलाय तदनंतर कमबॅक कसा करावा हे त्याला पुरता ठाऊक आहे. यावेळेस पुन्हा एकदा जे प्रयत्न पहिल्या 2 चेंडूवर राहिले होते अगदी तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये सक्सेस होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. बऱ्याच वेळानंतर म्हणजे 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवर फलंदाज आर्यनने घेतलेला सुटकेचा मोकळा श्वास म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सुदर्शन सर जेव्हा आपण एका गावासाठी खेळत असतो ना स्वतःच्या अगदी तेव्हा जितके पाठीराखे समर्थक मॅच बघण्यासाठी येतात ना तेव्हा एक वेगळा प्रेशर असतो प्रत्येक फलंदाज गोलंदाजावर. यावेळेस अतिशय खोलवर चेंडू फेकला होता अगदी त्याला हेलिकॉप्टर स्टाईलनं चांगला सन्मान दिला. लॉंग ऑन रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे समोर असलेला क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. 1 धावसंख्येवर समाधान मानलं जातं. या 1 धावसंख्येने धावफलक वधारलाय. धावसंख्या धावपटलावरती पोहोचली जाते. 33च्या घरात येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 26 आवश्यकता. अजून या 13 चेंडू 26 आवश्यकता. सलामीला आलेला सलामीवीर बंट्या पाटील अजूनही मैदानावरती आहे. जोपर्यंत बंट्या पाटील मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत अगदी सोन्या स्पोर्ट्स बूमच्या आशा पल्लवित राहतील. कारण ज्या फलंदाजानं काही वर्ष ज्या टीमचा दारोमदार स्वतःच्या खांद्यावर सांभाळला असा फलंदाज यावेळेस अगदी रडार मध्ये चेंडू मोठा फटका मोठे शॉट मध्ये कन्वर्ट केला जातोय. स्क्वेअर लाईकच्या वरतून आसमानी सुलतानी येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. अगदी हा बापांचा बाप माझा राजा शिवबा जन्मला निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा. अगदी या जाणत्या राजाचं धुंद आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. येणारे 12 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 20 धावसंख्या येणाऱ्या 12 चेंडू. यावेळेस अगदी ड्रिंक टाइम आपण पाहतोय. खरं तर ड्रिंक टाइमच्या सोबत थोडीशी सल्ला त्याचबरोबर कांडमंत्र अगदी त्याच्या सहाय्यानं देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन येणाऱ्या 12 चेंडू 20ची आवश्यकता. खरं तर 9 वर्ष ज्या सिनियर खेळाडूचं म्हणजे फलंदाजी करणारी टीम सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब अमर ठाकूर यांचं अगदी जवळजवळ 9 वर्ष जे स्वप्न अधुरं राहिलं होतं रोशन सर अगदी यंदाच्या सीझन चालू असताना सांगितलं होतं त्यांना आपल्या टीमला की माझं यंदाचं वर्ष अगदी हा क्रिकेटसाठी शेवटचा वर्ष असेल तिथून मी निवृत्ती घेणार. आणि निवृत्ती घेत असताना अगदी ती सलामी तिरंगा चषकामध्ये त्यांना अगदी त्यांचं स्वप्न पूर्ण करून दिलंय ह्या टीमनं. यावेळेस अगदी समोर चेंडू टाकलाय आर्यन कदमच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा फटकार. बिग 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 षटकार.
डीजे यावेळेस 6 धावसंख्येनं जणू काय अगदी आपले इरादे स्पष्ट करतोय आर्यन कदम, सांगतोय की शेवटच्या अगदी चेंडूपर्यंत आम्हाला मॅच न्यायची नाहीये, जे काय आहे ते इथेच अगदी आम्हाला आमच्या प्रयत्न शर्तीचे करायचे आहेत. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी होता. एक धावसंख्या पळून काढली जाते अगदी चित्याच्या चपलाईनं, हरणीच्या वेगानं. आणखीन एक धावसंख्या बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 47च्या घरात, जिथे अगदी 12 चेंडूमध्ये 20 करायचे असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 आल्या. थोडंसं महागडं अगदी आपल्या टीमनं ज्या मनसुब्यानं, ज्या खरं तर प्लॅनिंगनं गोलंदाजाला गोलंदाजच्या ट्रॅकवर आणलं होतं, यावेळेस थोडेसे इथे इरादे मात्र नेस्तानाबूत करताना पाहायला मिळतात. परंतु तिसरा चेंडू अतिशय खोलवर पद्धतीचा फेकलेला चेंडू, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातोय, क्रिकेट विश्वातील असा ब्रह्मास्त्र फेकला जातो. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू यावेळेस धावपटलावरती लगावला जातो. येणारे 9 चेंडू विजयासाठी 12ची अजूनही गरज आहे. बंट्या पाटील आणि आर्यन कदम सारखे 2 अगदी आक्रमक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. यावेळेस आडव्या पट्ट्यामध्ये सजवण्याचा प्रयत्न, स्क्वेअरलेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धावसंख्या पळून काढली जाते. मिलिंद वाघमारे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 48च्या घरात. गोलंदाजच्या ट्रॅकवर अगदी विष्णू आलाय, जो विष्णूनं फलंदाजी करत असताना खरं तर प्रतिस्पर्धी टीमला वन साइड अगदी चितपत केलं होतं. 15 चेंडूमध्ये जवळजवळ 40 धावसंख्येची लयलूट केली होती. यावेळेस मात्र ती लयलूट त्याला थांबवायची आहे. यावेळेस अगदी खोलवर फेकला होता, हेलिकॉप्टर लुक दिलाय, उंची खूप आहे. अगदी तो हेलिकॉप्टर मैदानामध्येच लँड झालाय. पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय सेट बॅट्समन बंट्या पाटील याचा खेळ. खरं तर दुधाने नव जरी रक्तानं जरी अभिषेक घातला ना, तरी त्या राजांचे उपकार खरं तर मित्रांनो फिटणार नाहीयेत. इतके उपकार त्या राजांचे या संबंध हिंदुस्थानावर आहेत. यावेळेस अगदी बंट्या पाटील साइड बॅट्समन मैदानाच्या बाहेर. क्रिकेट सातत्यानं अगदी आपण पाहतोय, विविधतेने नटलेला खेळ क्रिकेट आहे. यावेळेस पहिल्या 2 चेंडूमध्ये असं वाटलं होतं की या षटकामध्ये सामना संपेल की काय, परंतु तिथून विष्णूनं अगदी केलेला कमबॅक आपण पाहतोय. तिसरा चेंडू निर्धाव, 4थ्या चेंडूवर 1 धावसंख्या आणि 5व्या चेंडूवर एक मोठा मासा गळायला लागला जातोय. शॉर्ट बॅट्समन बंट्या पाटील बॅक टू द पॅव्हेलियन आला. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये इनॅट क्रमांक 5 वर दाखल होतोय सिनियर खेळाडू अमर ठाकूर. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे आणि असा अनुभवी खेळाडू आपण पाहतोय अमर ठाकूर मैदानामध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू खेळत असताना अगदी आपल्या रडार मध्ये आपल्यातील ताकद, गुणवत्ता पाहायला मिळते. चेंडू जातोय बिग 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 षटकार. तीनशे खरं तर 95 ही राजांची जयंती आणि त्या जयंती निमित्त अगदी प्रत्येक गावोगावी संबंध भारत अगदी नटला. या राजाच्या आगमनासाठी अशा राजाचं आगमन झालं. खरं तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी 7 मध्ये 11 बनवायचे होते ना. अमर ठाकूरनं आपल्या पॅटारातून एक मोठा फटका या मैदानावरती प्रत्येक प्रेक्षकांची अगदी मन जिंकणारा षटकार पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज सूरज बोपिया गोलंदाज ट्रॅकवर आलाय. 6 मध्ये 5 डिफेन्स करायचे आहेत.
नेक्स्ट मॅच अगदी गोवटने टीम खरं तर नाणेफेक जिंकलाय. जो काय निर्णय असेल ना त्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. अगदी मैदानाचा लगेच ताबा घ्यायचा आहे. त्या टीमला विनंती असेल. सुरेश भोपी आलाय गोलंदाजच्या ट्रॅकवर राईट ओ द विकेटनं पहिला चेंडू 6 मध्ये 5 डिफेन्स करायचे आहेत. ओ पहिला चेंडू बॅटला ब्रश करून जाणारा यष्टीरक्षक फंबल झाला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातोय. अशा कुशल मोमेंटला अशा प्रकारचे झेल जमिनीला दाण होणं खरं तर आपल्या टीमला किंबहुना आपल्या संघनायकाला गोलंदाजाला त्याचबरोबर पाठीराख्यांना अपेक्षित नसेल. एक धावसंख्या अगदी पळून काढली जाते मिळाल्या वेळामध्ये. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 55च्या घरात. यावेळेस जर ही झेल टिपली असती तर आणखीन एक वेगळं नवीन गणित पाहायला मिळालं असतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला असता. यावेळेस सेट बॅट्समन ऑन स्ट्राईक येतोय. खरं तर एक चेंडूमध्ये 6 धावसंख्या ज्यानं उभारल्यात असं अमर ठाकूर येतोय ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू सूरज भोपी. यावेळेस कव्हर रिझन मध्ये चेंडू फेकला जातोय. लॉंग ऑफ ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी रनिंग झेल टिपला जातोय. चांगला झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज अमर ठाकूर बॅक टू द डग आउट. खरं तर आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं गड आला परंतु सिंह गेला असा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंची अगदी उत्कृष्ट धून आपण ऐकतोय. डीजे मास्टरच्या माध्यमातून वारंवार अगदी प्रेक्षकांची एका बाजूने मन जिंकली जातात तर दुसऱ्या बाजूला मॅच मध्ये आणखी रंगत पाहायला मिळते. 6 मध्ये 5 बनवायचे असताना पहिल्या चेंडूवर अगदी झेल जमिनीला दान झाली. एक धावसंख्या पळून काढली जाते. मिळाल्या वेळामध्ये 5 मध्ये 4 आल्या होत्या. महत्वाची विकेट अमर ठाकूर सारखा एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले नाव आहे तुषार पाटील. 4 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. इथून आणखीन एकाच निर्धाव चेंडू किंबहुना विकेट मिळाली ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा सांगुर्ली टीमचा शिरकाव पाहायला मिळेल. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू टोलवला जातोय. विजयाचा शंकणात फुंकणारा MS धोनी स्टाईल फिनिश नॉक दिला जातोय. वेल प्लेड टीम सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब आणि अगदी हॅटलक सांगुर्ली. अभिनंदन टीम सोन्या स्पोर्ट्स मोठेबोम आणि हार्डलक डीजे रुपेश सांगोर्ली. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकाच्या वतीने आपलं मनापासून आभार. तर या सामन्याचा हिरो सामनावीर 2 ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. 2 खेळाडू बाद करणारा बॅटिंग करताना 4 बॉलमध्ये 12 धावा करणारा सुमित पाटील अष्टपैलू खेळाडू या सामन्याचा हिरो सामनावीर. सर नवनाथजी म्हात्रे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. माजी सरपंच तुषार पाटील भोम यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देत आहोत सुमित पाटील या खेळाडूला. मी व्यासपीठावरील उपस्थित व्यक्तिमत्व तुषारजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस का बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. चला या सामन्याचा हिरो राहिलाय नो डाऊट ज्याच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्या त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी आणि गोलंदाजी करत असताना ज्यानं 12 चेंडू फेकले. 12 चेंडू फेकत असताना